आता जो तुम्ही फ्रेम पाहिला तो कसा झाला कमेंट करून नक्की सांगा। जर कोणी आपल्या चॅनलवरती नवीन आले असेल तर आपले चॅनल सबस्क्राइब करून ठेवा, असे टू व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलवरती मिळून जातील। हा जो व्हिडिओ आहे तो आपण CapCut मधून क्रिएट केलेला आहे। तर सिंपली ते CapCut ओपन करायचे। ओपन केल्यानंतर इथून तुम्हाला न्यू प्रोजेक्टचा ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करून द्यायचे। मी तुम्हाला एक मटेरियलमध्ये बीट माय व्हिडिओ दिल तो तुम्हाला सिलेक्ट करून इथून ॲड करायचा आहे। तर ह्या बीट माय व्हिडिओमध्ये आपण बीट दिलेले आहेत, तिथे तुम्ही बघू शकाल की 1 2 3 अशा 14 पर्यंत बीट जातील। तर जसे ते मी सांगतोय तशामुळे तुम्हाला हा जो व्हिडिओ आहे तो कट करायचा आहे। कट करण्यासाठी सिंपली आपल्याला काय करायचं, इथून आपली बीट एकूण दोन कुठे चेंज होते ती ते बघायची। तर सिंपली इथून आपली बीट आहे त्याशिवाय इथून चेंज होते। तर सिंपली त्या व्हिडिओवरती क्लिक करायचं। क्लिक केल्यानंतर पहिला ऑप्शन तुम्हाला इथे स्प्लिटचा मिळून जाईल त्यावरती क्लिक करायचं आहे। अशा प्रकारे इथून पुढची जी बीट आहे ती पुन्हा आपल्या कुठे बघायची, ते आपल्याला थोडं पुढं आल्यानंतर इथून बीट आहे त्याशिवाय इथून चेंज होते। तर सिंपली आपल्याला त्याच व्हिडिओवरती क्लिक करून पहिला ऑप्शन स्प्लिटचा आहे त्यावरती क्लिक करायचं आहे। आता तुम्हाला ही सेम प्रोसेस तुम्हाला पुढचे जे व्हिडिओ राहिला आहे तो तुम्हाला कट करायचा बीट नावानुसार। इथून व्हिडिओ कट केल्यानंतर आपल्या आता ह्यामध्ये फोटो ॲड करायचे। फोटो ॲड करण्यासाठी ही जी लेयर वेगवेगळे झालेले भाग आहे त्यामध्ये क्लिक करायचं। क्लिक केल्यानंतर इथून तुम्हाला खाली थोडे ऑप्शन मिळून जातील। थोडं स्क्रोल करून इथून तुम्हाला एक रिप्लेसचं ऑप्शन मिळून जाईल त्यावरती क्लिक करायचं आहे आणि इथून तुमचा जो पण फोटो असेल सिंपली इथून सिलेक्ट करायचा आहे आणि 2 बोटांनी सेट करायचा आहे। सेम प्रोसेस आपल्या दुसऱ्या बीटला करायची। इथून पहिल्या आणि दुसऱ्या सेम फोटो इथून ॲड करायचा आहे। तिसरे जे बीट आहे त्याच्या पुढच्या जे पण बीट राहतील त्या सर्वांना तुम्ही वेगवेगळे इथून फोटो ॲड करून घ्यायचे। इथून फोटो ॲड करून घेतल्यानंतर इथून आपले सॉन्ग ॲड करण्यासाठी सिंपली आपल्याला अशा पहिली इनपुट यायचं आहे। पहिली इनपुट आल्यानंतर ते ऑडिओचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे। एक्स्ट्रॅक्ट ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करून जो आपण बीट माय व्हिडिओ दिला आहे त्यामध्ये सॉन्ग आहे तर तोच बीट माय व्हिडिओ ते सिलेक्ट करून इथून ॲड करायचा आहे। ते जे आपलं सॉन्ग आहे त्याशिवाय इथून ॲड होऊन जाईल। तर मी काय करतो, जे आपले फोटो राहिले ते ॲड करायचे ते बीट नावानुसार ते पटकन ॲड करून घेतो। येथे तुम्ही बघू शकाल की आपण सर्व फोटो आहे ते बीट नावानुसार इथून ॲड करून घेतले आहे। तुम्हाला पण अशा फोटो ॲड करून घ्यायचे। इथून फोटो ॲड केल्यानंतर आता तुम्हाला काय करायचं आहे, जसं मी इफेक्ट सांगत आहे तुम्ही तुमच्या फोटोला इफेक्ट आहेत ते ॲड करून घ्या, जेणेकरून कोणता इफेक्ट कुठे लावायचा आहे ते तुम्हाला ते समजून जाईल। तर आता आपले इफेक्ट देण्यासाठी हा जो दुसरा फोटो आहे त्यावरती क्लिक करायचं। क्लिक केल्यानंतर खाली तुम्हाला एक 3 नंबरला ॲनिमेशनचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं। तुम्हाला कॉम्बोचं ऑप्शन मिळून जाईल त्यावरती क्लिक करून द्यायचं आहे आणि इथून तुम्हाला स्लाइड अँड रोटेट 2चा एक इफेक्ट मिळून जाईल तो इथे सिलेक्ट करायचा आहे। इथे आपलं थोडं ब्लॅक दिसत आहे, काय प्रॉब्लेम झाला आहे का माहीत, 5-6 व्हिडिओ झाले बनवून पण हा काय प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला नाही, त्याच्यावरून थोडं समजून घ्या आजच्या व्हिडिओमध्ये। तर इथून अशा हा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचा आहे आणि कोणता प्रॉब्लेम येणार नाही तुम्हाला। वरती मी नाव मिळून सांगेल वरती तुम्हाला येऊन जातील आणि इथून तुम्हाला खाली नाव असतील सिंपली तो इफेक्ट आहे तो इथे सिलेक्ट करायचा आहे आणि इथून बरोबरच्या नावावरती क्लिक करायचं आहे। आता आपल्याला काय करायचं आहे, जो आपला तिसरा, चौथा, 5वा आणि 6वा फोटो आहे इथले जे आपले 4 फोटो आहे म्हणजे 8 सेकंदाचे तिथले त्यांना आपल्याला थोडे ते इफेक्ट आहे ते एकच द्यायचं आहे। फक्त तुम्हाला ते थोडं समजायचं कोणता इफेक्ट कुठे द्यायचा आहे। तर सिंपली ते आल्यानंतर आपल्याला काय करायचं, तो जो फोटो आहे त्यावरती क्लिक करायचा आहे। पुन्हा ॲनिमेशनच्या ऑप्शनवरती क्लिक करायचे। कॉम्बोच्या ऑप्शनवरती क्लिक करून इथून तुम्हाला डिस्टोर लेफ्ट नावाचा इफेक्ट आहे तो मिळून जाईल, सिंपली ते सिलेक्ट करायचा आहे। आता त्याच्या पुढचा फोटो आहे त्यावरती क्लिक करायचे। पुन्हा आपल्याला ॲनिमेशनच्या ऑप्शनवरती क्लिक करायचे। कॉम्बोच्या ऑप्शनवरती क्लिक करून इथून तुम्हाला डिस्टोर राईट नावाचा इफेक्ट आहे तो अशा सिलेक्ट करायचा आहे। सिलेक्ट केल्यानंतर बरोबर चिन्हावरती क्लिक करून द्यायचे। आता आपल्याला त्याच्या पुढचा जो हा फोटो आहे त्यावरती क्लिक करायचं। पुन्हा ॲनिमेशनच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं। कॉम्बोच्या ऑप्शनवरती क्लिक करून इथून तुम्हाला आता डिस्टोर लेफ्ट नावाचा इफेक्ट आहे तो सिलेक्ट करून इथून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचा आहे। पुन्हा त्याच्या पुढचा जो फोटो आहे त्यावरती क्लिक करायचे। ॲनिमेशनच्या ऑप्शनवरती क्लिक करायचे। कॉम्बोच्या ऑप्शनवरती क्लिक करून इथून आपले आता डिस्टोर राईट नावाचा इफेक्ट आहे तो सिलेक्ट करून इथून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचा आहे। इथून ह्या फोटोला इफेक्ट दिल्यानंतर पुन्हा आपल्या त्याच्या पुढचा जो हा फोटो आहे ते त्याचे त्या फोटोवरती क्लिक करायचे। ॲनिमेशनच्या ऑप्शनवरती क्लिक करायचे। कॉम्बोच्या ऑप्शनवरती क्लिक करून इथून तुम्हाला डायनामिक सेक नावाचा इफेक्ट मिळून जाईल, 1-2 नंबरला असेल कॉम्बोमध्ये। सिंपली इथून सिलेक्ट करायचं। सिलेक्ट केल्यानंतर बरोबर चिन्हावरती क्लिक करून द्यायचं आहे। आता आपल्या त्याच्या पुढचा जो फोटो आहे त्यावरती क्लिक करायचं। पुन्हा ॲनिमेशनच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। आता इथे आपल्या इनमध्ये थांबायचं। इनमध्ये थांबल्यानंतर इथं तुम्हाला रॉक व्हर्टिकल नावाचा इफेक्ट आहे तो मिळून जाईल, अशा सिलेक्ट करून घ्यायचा आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे। सेम प्रोसेस आपल्या दुसऱ्या फोटोवरती क्लिक करायचे। पुन्हा ॲनिमेशनच्या ऑप्शनवरती क्लिक करायचे। इनमध्ये थांबून इथून तुम्हाला रॉक हॉरिझॉन्टल हा जो इफेक्ट आहे तो सिलेक्ट करून इथून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचे। आता आपल्या त्याच्या पुढचा जो फोटो आहे त्यावरती क्लिक करायचं। पुन्हा ॲनिमेशनच्या ऑप्शनवरती क्लिक करून इथून तुम्हाला इनमध्ये थांबून इथून तुम्हाला स्विंग बॉटम नावाचा इफेक्ट मिळून जाईल तो इथे सिलेक्ट करायचा आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं। त्याच्यानंतर त्याच्या पुढचा जो फोटो आहे त्यावरती क्लिक करायचे आणि ॲनिमेशनच्या ऑप्शनवरती क्लिक करू इथे तुम्हाला इनमध्ये थांबून इथे तुम्हाला एक सेक 3 नावाचा इफेक्ट मिळून जाईल तो इथे सिलेक्ट करून बरोबर चिन्हावरती क्लिक करून द्यायचा। आता त्याच्या पुढचा जो फोटो आहे त्यावरती क्लिक करायचे। ॲनिमेशनच्या ऑप्शनवरती क्लिक करून इथे आपल्या इनमध्ये थांबून इथून तुम्हाला स्विंग राईट नावाचा इफेक्ट आहे
तो सिलेक्ट करून इथून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचे. त्याच्यानंतर त्याच्या पुढचा जो फोटो आहे त्यावरती क्लिक करून ॲनिमेशनच्या ऑप्शनवरती क्लिक करायचे. इथे आता आपले इथून तुम्हाला आहे ना रॉक होरिझॉन्टल हा जो इफेक्ट आहे तो सिलेक्ट करून इथून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचे. त्याच्यानंतर हा जो आपला शेवटचा फोटो राहिला त्यावरती क्लिक करायचे. पुन्हा ॲनिमेशनच्या ऑप्शनवरती क्लिक करून इथून तुम्हाला रॉक व्हर्टिकल नावाचा इफेक्ट आहे तो सिलेक्ट करून इथून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचे. अशा इथून फोटोला इफेक्ट दिल्यानंतर आता आपल्याला काय करायचं सिम्पली पहिले जुटायचे. आल्यानंतर इथे जे इफेक्टचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचे. क्लिक केल्यानंतर तुम्हाला व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करायचं. तुम्हाला आहे ना ओपनिंग अँड क्लोजिंगमध्ये यायचे. इथून तुम्हाला एक ब्लर रेड लवचा इफेक्ट मिळून जाईल तो अशा वेळेस सिलेक्ट करायचा. बरोबर चिन्हावरती क्लिक करायचे. पहिले जे 2 फोटो आहेत त्यांना हा जो इफेक्टची लेंथ आहे ती न्यायची. अशा प्रकारे नेल्यानंतर सिम्पली तुम्हाला इथे ॲडजस्टमध्ये जायचे आणि इथून तुम्हाला आहे ना स्पीड आहे ते फक्त आपले 30 ठेवायचं इथे अशा प्रकारे आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं. त्याच्यानंतर सिम्पली आपल्या पुन्हा पहिले जुटायचे व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करायचे आणि पुन्हा आपल्या ओपनिंग अँड क्लोजिंगमध्ये जाऊन इथून तुम्हाला कॅमेरा डान्स नावाचा एक इफेक्ट मिळून जाईल तो इथे सिलेक्ट करायचा आहे आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचे. ह्याची जी लेंथ आहे पहिला जो फोटो आहे त्याला ठेवायची आणि सिम्पली ॲडजस्टमध्ये जाऊन फक्त स्पीड संपूर्ण करायचे आणि इथून ब्लर आहे ते 0 करून द्यायचे अशा प्रकारे आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचे. इथून हा इफेक्ट दिल्यानंतर आता आपल्या सिम्पली कुठे यायचे हा जो आपला 10 सेकंदाची तिथला फोटो आहे तिथे यायचे. इथे आल्यानंतर तुम्हाला आता काय करायचं जे मी इथून इफेक्ट सांगणार आहे म्हणजे एकच इफेक्ट आहे ते तुम्हाला पुढे सांगेल मी कशावर ॲडजस्ट करायचा आहे. तर तुम्हाला इथून सिम्पली ना म्हणजे हा इफेक्ट बघायचा आहे. फोटो हा फोटोजला जो ॲनिमेशनमधून इफेक्ट लावला तो कुठे संपतोय तर इथे तुम्ही बघू शकाल की इथून संपत आहे अशा प्रकारे म्हणजे इथून एंड होतोय अशा वेळी. इथून अशा वेळी यायचे. आल्यानंतर व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करायचे. क्लिक केल्यानंतर इथून तुम्हाला रेट्रोचा एक ऑप्शन मिळून जाईल त्यावरती क्लिक करायचे आणि इथून तुम्हाला BNW फ्लेम हा जो इफेक्ट आहे अशा इथून सिलेक्ट करायचा आहे. सिलेक्ट केल्यानंतर बरोबर चिन्हावरती क्लिक करायचे आणि ह्याची जी लेंथ आहे आपल्याला काय करायची अशा वेळेला लांब असेल तर सिम्पली कमी करायची आणि इथून तुम्हाला आहे ना शेवटून थोडी अशा वेळेला कमी करायची जसे ते आपण केली तशा प्रकारे म्हणजे दोन्ही बाजूनी थोडी कमी करायची आणि सिम्पली ही जी लेअर आहे ती फक्त आपल्या मधल्या फोटो आहे म्हणजे तो फोटोच्या मध्ये ठेवायचे अशा वेळेला जे ते जसं ते तुम्ही स्क्रीनवर पाहताय तशा प्रकारे. इथून ठेवल्यानंतर इथून सिम्पली डुप्लिकेट करायची. डुप्लिकेट केल्यानंतर पुढच्या फोटोला आणायची. पुढच्या फोटोला पण मध्यभागी ठेवायची. पुन्हा त्याच लेअरवरती क्लिक करायचे. डुप्लिकेट करायची पुन्हा हीच लेअर थोडं पुश करू अशा वेळेला पुढं आणायची आणि पुन्हा तेच लेअरवर क्लिक करून डुप्लिकेट करायचे. पुन्हा डुप्लिकेट झाले लेअर त्याच्यावर थोडं पुश करू अशा वेळेला पुढच्या फोटोच्या मध्ये आणून ठेवायचे. त्याच्यानंतर सेम इथून पुढचे जे फोटो राहिले त्यांना करत न्यायची. तर तुम्हाला आता जसं मी सांगतो तशा वेळी इथून न्यायची. तर सिम्पली अशा वेळेला त्या लेअरवरती क्लिक करायचे. डुप्लिकेटचा ऑप्शन आहे 3 नंबरला त्यावरती क्लिक करायचे. जी डुप्लिकेट लेअर झाली त्यावरती क्लिक करायचे आणि थोडं पुश करू त्याच्या पुढच्या फोटोला अशा वेळेला आणून ठेवायची मध्यभागी. पुन्हा त्याच लेअरवरती क्लिक करायचे. डुप्लिकेट करायची. थोडं पुश करू इथून दुसरा फोटो शेवटचा म्हणजे आपला हा जो राहिला आहे त्या फोटोला इथून अशा वेळेला ॲड करायची. इथून हे जे इफेक्ट आहे दिल्यानंतर आपल्या सिम्पली पुन्हा पहिले जुटायचे. इथून बॅक करायचे आणि इथून एक ओव्हरलेचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचे. पुन्हा इथे ॲड ओव्हरलीवरती क्लिक करून मी तुम्हाला एक PNG देईल मटेरियलमध्ये ते तुम्हाला इथे ॲड करायचे. ह्याची जी लेंथ आहे शेवटपर्यंत न्यायची अशा प्रकारे आणि इथून हा जो स्टॅटस आहे तो आपला क्रिएट होऊन जाईल. तर हा जो आपण स्टॅटस क्रिएट केला तो सेव्ह करण्यासाठी वरती जे आहे आयकॉन आहे त्यावरती क्लिक करायचे आणि तुमचा इथून व्हिडिओ आहे तो एक्सपोर्ट होऊन जाईल.